नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अक्षय सुखाची वैशाख तृतीया पर्वणी साधूया मुहूर्ताची. शुभदिन योग शुभ मुहूर्ताचा, दान धर्मसाचा फलदायी, पितृश्राद्ध कर्म मिष्टान्न भोजन वन दर्पण लाभदायी. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अक्षय तृतीयाची पूजा कशी करायची आहे, त्याचा पूजा विधी, शुभ मुहूर्त, दान धर्म, त्याचबरोबर खरेदी काय करावं, उदक कुंभ कसं पूजावं, अक्षय पूजा कशी करावी, अक्षय पात्र कसे पूजावे, याबद्दलची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, आंघोळ करावी, आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकाव्या, गंगाजल वगैरे टाकावे, आंघोळ करावी आणि त्यानंतर देवघरातील देवांची पूजा करावी. त्याचबरोबर या दिवशी पूर्ण घर आपल्याला स्वच्छ करायचं आहे. त्याचबरोबर दारामध्ये सड्या रांगोळी करायची आहे. त्याचबरोबर आपला उंबरठा आहे, त्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करावं, त्याला हळद कुंकू अक्षदा फूल वाहून त्याची पूजा करावी, रांगोळी काढावी, 2 दिवे लावावेत. तर पहा, अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा केली जाते. कुबेर भगवान गणेशजी, आपल्या घरातली अन्नपूर्णा माता यांची पूजा देखील केली जाते. बघा, अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. दिवशी तुम्ही जेवढी सेवा करताल त्याचं फळ हे तुम्हाला नक्की प्राप्त होईल. त्याचबरोबर काही उपाय जर तुम्ही केले तर त्याचं सुद्धा निश्चित फळ हे तुम्हाला प्राप्त होईल. तृतीया 2024 मध्ये 10 मे रोजी शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. ही तृतीया तिथी 10 मे रोजी पहाटे 4:17 सुरू होणार आहे, तर ती 11 मे रोजी पहाटे 2:50 वाजेपर्यंत असणार आहे. पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो पहाटे 5 वाजल्यापासून ते दुपारी 12:23 असणार आहे. तर पहा, या वेळेतच आपल्याला सकाळीच लवकर उठून आवरून घ्यायचं आहे आणि ही पूजा विधी आपल्याला मांडायची आहे. तर पहा, अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही आपण सोने नाणे खरेदी करू तर ते अक्षय राहते असं म्हटलं जातं. त्याचबरोबर जी बी पूजा विधी उपाय आपण करू ते सुद्धा अक्षय राहतात असं म्हटलं जातं. हिंदी पौराणिक कथानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी त्रेतायुग सुरू झाले. तर बघा, आज आपण पाहणार आहोत की अक्षय तृतीयाची पूजा विधी कशी करायची आहे. तर पहा, सुरुवातीला मी इथे माता लक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे. तुमच्याकडे जर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित फोटो असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. अगोदर मी थोडेसे अक्षता टाकलेले आहेत पाटावरती आणि त्यानंतरच हळदी कुंकू वाहून हे फोटो स्थापन केलेले आहेत. जर आपल्याकडे मूर्ती असेल भगवान विष्णू माता लक्ष्मीचे तर ते तुम्ही ठेवू शकता, नसेल तर फोटो ठेवले तरीसुद्धा चालेल. फोटो हे आधी गंगाजलाने स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि नंतरच स्थापना करायची आहे. फोटोंना आपण हारसुद्धा घालून घेतलेला आहे. तर इथे पहा, थोडेसे तांदूळ आपण टाकलेले आहेत. हळदी कुंकू वाहून अगोदर आपण दिव्याची स्थापना करत आहोत. तर पहा, दिवा लावण्या अगोदर दिव्याची आपल्याला हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतरच आपल्याला बाकीच्या सर्व पूजा ह्या करायला सुरुवात करायची आहे. तर पहा, इतर दिवशी पूजा करण्यासाठी किंवा मग काही शुभ कार्य मुंज असेल अशा गोष्टी करण्यासाठी शुभ मुहूर्त हे पाहिले जातात. व्यवसाय सुरू करायचा असेल नवीन तरीसुद्धा आपण शुभ मुहूर्त पाहतो. वर्षामध्ये असे काही दिवस आहेत ज्यामध्ये आपल्याला मुहूर्त पाहायची गरज पडत नाही, जेणेकरून हे मुहूर्त जे आहेत तर ते अगदी शुभ मानले जातात. म्हणजे 3.5 मुहूर्त जो आहे तर तो अतिशय शुभ मानला जातो. त्यापैकीच अक्षय तृतीया हा दिवस सुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो. तर बघा, हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याने होते. तर गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा हा एक मुहूर्त मानला जातो. त्यानंतर जो मुहूर्त येतो तो असतो अक्षय तृतीयेचा आणि दुसरा मुहूर्त हा अक्षय तृतीयेचा असतो आणि त्याचनंतर तिसरा मुहूर्त जो आहे तर तो असतो दसऱ्याचा आणि त्याचबरोबर जो अर्धा मुहूर्त आहे तो दिवाळीचा पाडवा म्हणून
ओळखला जातो। तर असे हे 3.5 मुहूर्त जे आहेत तर ते वर्षातले ह्या सणांना मानले जाते। 3.5 मुहूर्तापैकीच अक्षय तृतीया हा एक मुहूर्त आहे, त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर मुहूर्त हा पाहिला जात नाही। तर बघा इथे आपण तांदळाची एक गोलाकार पद्धतीने रास घातलेली आहे, त्यावरती आपण तांदूळ टाकलेले आहेत आणि हळद कुंकू वाहून घेतलेला आहे आणि एक मंगल कलश आपण इथे तयार केलेला आहे। मंगल कलशामध्ये शुद्ध जल आपल्याला टाकायचं आहे, त्यामध्ये हळद कुंकू, अक्षदा, सुपारी, नाणी, फूल हे आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने स्वास्तिक काढून हा कलश आपल्याला आंब्याच्या पानाने सजवायचा आहे आणि अशा पद्धतीने तो स्थापन करायचा आहे आणि अशा पद्धतीने ही कलशाची स्थापना करायची आहे। नंतर हा जो कलश आहे त्याला आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि फूल देखील अर्पण करायचं आहे। तर यानंतर पहा इथे मी जोड नागिनीची जी पानं आहेत, जी विड्याची पानं मानली जातात, तर ती इथे 4 ठेवून घेतलेली आहेत। त्याच्या पानावरती गणेश भगवान, त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि कुबेर देवता आणि अन्नपूर्णा माता यांची आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे। त्यासाठी बघा इथे एका ताम्हणामध्ये मी गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे। ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत आपल्याला गणपती बाप्पांवरती पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे। अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ करायची आहे आणि त्या पानावरती थोडेसे तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत आणि त्यानंतर त्यावर हळद कुंकू वाहून आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। तर अक्षदा ह्या आपल्याला सर्व विड्यांच्या पानावरती वाहून घ्यायच्या आहे। प्रत्येक पानावरती हळद कुंकू देखील आपल्याला वाहून घ्यायचं आहे। यानंतर बघा इथे आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। तर गणपती बाप्पांना त्यांचे आभूषण घातलेले आहेत आणि नंतर त्यांना हळद कुंकू, अक्षदा, फूल हे वाहून घ्यायचं आहे। त्यांच्या आवडीच्या ज्या दुर्वा आहेत तर त्यासुद्धा आपल्याला त्यांना अर्पण करायच्या आहेत। त्याचबरोबर जास्वंदीचं फूल असेल ते सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। बाप्पांचे जे जानवे आहे तर ते सुद्धा गणपती बाप्पांना आपल्याला घालून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने बघा गणपती बाप्पांना मी जानवे घालून घेत आहे। जानवे तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, पण जर असेल तर नक्की गणपती बाप्पांना घालून घ्यावे। त्यानंतर पहा दुसऱ्या पानावरती आपण माता लक्ष्मीची पूजा करणार आहोत। तर आपल्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नाही आहे, त्यामुळे मग इथे मी सुपारी यूज करत आहे। तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही तिच्यावरती अभिषेक करू शकता। मी इथे प्रत्येक सुपारीवरती अभिषेक करून घेत आहे आणि त्यानंतर त्या सुपारीला हळद कुंकू, अक्षदा, फूल वाहून घेत आहे आणि त्यानंतर कुबेर देवतांची देखील आपण इथे पूजा करून घेतलेली आहे। कुबेर देवता सुद्धा आपण सुपारीच्या स्वरूपातच इथे मांडलेले आहेत। जर तुमच्याकडे कुबेर देवांची मूर्ती असेल तर तुम्ही ती तिथे मांडू शकता। अशा पद्धतीने त्या दोन्ही देवांना आपण हळद कुंकू, अक्षदा, फूल वाहून घेतलेलं आहे। यानंतर आपल्याला अन्नपूर्णा माता जी आहे तर तिची पूजा करून घ्यायची आहे। हे बघा अन्नपूर्णा मातेवरती सुद्धा मी अभिषेक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मूर्ती इथे पानावरती स्थापन केलेली आहे। अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे, त्याचबरोबर तिचे आभूषण आहेत ते घालायचे आहेत, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे। तर बघा अक्षय तृतीयेच्या दिवशीच अन्नपूर्णा माता ही प्रकट झाली होती आणि त्यामुळे या दिवशी स्वयंपाकघरामध्ये जर तुम्ही पूजा करणं शक्य असेल तर तुम्ही अन्नपूर्णा मातेची पूजा जी आहे तर ती स्वयंपाकघरात देखील करू शकता। अन्नपूर्णा माता अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रकट झाली होती, त्यामुळे या दिवशी भरपूर प्रमाणामध्ये अन्नदान हे केले जाते। अन्नपूर्णा मातेची पूजा करून झालेली आहे। त्याचबरोबर आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्राची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे। यंत्रावरती कुंकुमार्चन करणं ही खूप मोठी उच्च कोटीची सेवा मानली जाते। श्री सुक्ताचं पठण करत आपल्याला जी काही श्रीयंत्र आहे त्यावरती या दिवशी कुंकुमार्चन देखील करायचं आहे। तर बघा अजून मी 3 पानं इथे मांडून घेणार आहे। तर त्यावरती आपल्याला जे आपले श्रीयंत्र आहे तर त्याची स्थापना करायची आहे। त्याचबरोबर आपल्याकडे ज्या कवड्या आहेत कवड्यांची स्थापना करायची आहे आणि आपल्याकडे जर गोमती चक्र असेल त्या गोमती चक्रांची देखील आपल्याला पूजा करायची आहे। या दिवशी आपण ज्या कवड्या आहेत त्या खरेदी करण्याला, गोमती चक्र खरेदी करण्याला, श्रीयंत्र खरेदी करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं। जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही ह्या वस्तू नक्की आपल्या घरामध्ये खरेदी करून आणू शकता। आपल्याकडे श्रीयंत्र हे छोट्या पद्धतीचं होतं आणि ते आपल्याला नवीन खरेदी करायचं आहे, त्यामुळे मग मी ते श्रीयंत्र पूजेमध्ये सामील केलेलं नाही। इथे घंटेची देखील मी पूजा केलेली आहे। तर इथे पिवळ्या कवड्या, त्याचबरोबर गोमती चक्र यांची सुद्धा विधिवत हळद कुंकू, अक्षदा, फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे। म्हणजेच काय करायचं आहे, माता लक्ष्मीला ज्या आवडत्या वस्तू आहेत तर त्या त्यांच्या पूजेमध्ये आपल्याला सामील करायच्या आहे। इथे तुम्ही श्रीयंत्राची पूजा देखील करू शकता।
तर बघा, आपल्याकडे यापैकी एखादी वस्तू जर पूजेमध्ये सामील करण्यासाठी नसेल तर काही हरकत नाही. तुमच्याकडे ज्या आहेत तर त्यांची तुम्ही पूजा करू शकता. आणि बघा, आपल्याकडे एखादी देवघरातील वस्तू जर नसेल तर आणि त्या अक्षय तृतीया दिवशी तुम्हाला घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही हा दिवस खूप महत्त्वाचा आणि खूप चांगला दिवस मानला जातो. त्यामुळे सोनं खरेदी करणं तर शक्य नाही, परंतु सोन्यापेक्षाही मौल्यवान ह्या ज्या वस्तू आहेत ना, ह्या तुम्ही नक्की खरेदी करू शकता आणि घरामध्ये या दिवशी आणू शकता. तर या ठिकाणी मी एक अक्षदाची रास परत एकदा घातलेली आहे आणि यावरती मी हे अक्षय पात्र ठेवलेलं आहे. तर आपल्याला या दिवशी अक्षय पात्राची देखील पूजा करायची असते. यामध्ये मी अक्षदा भरून घेतलेल्या आहेत आणि तुमच्याकडे जर चांदीचे सिक्के असतील तर तुम्ही अशा पद्धतीने यावरती ठेवू शकता. माझ्याकडे नाही, म्हणून मग मी इथे जे काही रुपयाची नाणी असतील किंवा 5 रुपयाची नाणी असतील तर ते इथे ठेवलेली आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही अक्षय पात्र इथे तयार करू शकता आणि त्या अक्षय पात्रावरती आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे. त्याचबरोबर त्या अक्षय पात्राला देखील हळद कुंकू लावून घ्यायचा आहे. वस्तू देखील तुम्ही हे अक्षय पात्रामध्ये ठेवू शकतात. सोनं चांदी हे या दिवशी अक्षय पात्रामध्ये ठेवणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे तुम्ही यामध्ये अशा पद्धतीने देखील ठेवू शकता. तर बघा, असं म्हटलं जातं की 5 पांडव जेव्हा वनवासासाठी जात होते तेव्हा श्रीकृष्णांनी काळजीपोटी त्यांच्यासोबत अक्षय पात्र हे दिलं होतं. अक्षय पात्रामुळे पांडवांची वनवासामध्ये खाण्यापिण्याची सोय झाली होती. हे अक्षय पात्र हे अक्षय तृतीयेला मांडलं जातं आणि त्याची पूजा ही केली जाते. तर इकडे पहा, मी अजून एक जे कलश आहे तर तो ठेवण्यासाठी त्याखाली थोडेसे गव्हाची रास घेतलेली आहे आणि एक मी जी पंतरवाळी आहे तर ती ठेवलेली आहे, जेणेकरून ते पाणी आहे त्या आपण कलशामध्ये भरलेलं, त्या केळीमध्ये भरलेलं ते खाली न जावे यासाठी. तर हे जे केळी आहे ती पाण्याने आपल्याला भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे कलावा आहे तर या कलाव्याचे 3.5 वेढे आपल्याला ह्या कलशाला घालून घ्यायचे आहेत आणि ते बांधून घ्यायचं आहे. तर बघा, असं म्हटलं जातं ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचा या उदक पात्रामध्ये समावेश असतो. ब्रह्मघाट जो आहे तर तो ब्राह्मणांना दान केला जातो. असे हे ब्राह्मणांना दान केले जाते. ह्या दानामुळे पहा, माझे जे पित्र जे आहेत तर ते तृप्त व्हावेत. गंध, अक्षदा, फुले, फळे या सर्वांनी युक्त हा कुंभ मी माझ्या पितरांसाठी दान करत आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि चंदनाच्या साह्याने त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने वरून खाली अशा रेषा काढायच्या आहे. हा जो कुंभ आहे तर तो अक्षय राहावा, म्हणजे त्याचा कधीही क्षय होऊ नये असं आपल्याला म्हणायचं आहे. तर पहा, जेव्हा आपण कलश स्थापना करतो त्यावेळेस आपण नाम जे आहे ते खालून वरच्या साईडला ओढत असतो, परंतु हा जो कुंभ आहे तर यावरती आपल्याला वरून खालच्या साईडने हे नाम ओढायचे आहेत चंदनाच्या साह्याने. पहा, ह्या कलशामध्ये आपल्याला सुपारी, नाणी, हळद, कुंकू, अक्षदा, फूल हे टाकून घ्यायचं आहे. त्यावरती एक प्लेट ठेवायची आहे आणि आपल्याला एक आंबा त्यावरती ठेवायचा आहे किंवा कोणतंही फळ तुम्ही ठेवलं तरी सुद्धा चालेल. आणि अशा पद्धतीने 5 फळे ही आपल्याला इथे थोडंसं पाण्याचा चौरमंडल करून आपल्याला ठेवायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एका पानावरती आपल्याला जो नैवेद्य घरामध्ये आपण बनवलेला आहे तर तो या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि तो नैवेद्य ठेवल्यानंतर आणि पहा, नैवेद्यामध्ये कुणी पुरणपोळी बनवते तर कुणी रस चपातीसुद्धा तयार करत असते, परंतु या दिवसापासूनच आंबे खायला सुरुवात केली जाते. त्यामुळे जास्त करून आंब्याचा रस हा या दिवशी केला जातो. तर पहा, जो आपला उदक कुंभ आहे तर तो आपल्याला ब्राह्मणांना दान करायचा आहे आणि हा दान केल्याने आपल्या पितरांच्या जीवनामध्ये त्यांचा पुढचा प्रवास जो आहे तर तो सुखकर होतो आणि त्याचबरोबर त्यांना जे काही अतृप्त आत्मा आहेत तर त्या तृप्त होतात. या दिवशी तिळदर्पण देखील केले जाते. परंतु बघा, देवापाशी सर्व काही आहे. ज्यावेळेस आपण काही दान आपण एवढे मोठे नाहीत की देवांना काही अर्पण करू शकू, कारण देवांपाशी सर्व काही आहे आणि आपल्या मनामध्ये असा भाव निर्माण नको व्हायला की आपण हे देवाला दान करत आहोत. तर पहा, यानंतर आपल्याला त्या सर्व पूजा जी केलेली आहे तर त्यांना ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर धूप दीप आपल्याला लावून घ्यायचा आहे. अगोदर आपण दीप लावलेला आहे, परंतु अजून एक दीप आपल्याला इथे लावायचा आहे आणि जे गुळखोबऱ्याचा नैवेद्य आहे तो आपल्याला दाखवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर विष्णू भगवान जे आहेत त्यांना तुळस अर्पण करायचे आहे आणि इथे धूप लावून आपल्याला पूर्ण धूप ही ओवाळून घ्यायची आहे. तर पहा, या दिवशी आपल्याला सेवा काय करायच्या आहेत तर या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे, श्री सूक्ताचं पठण करायचं आहे,
रामरक्षा स्तोत्राचं पठण देखील या दिवशी आपल्याला करायचं आहे। त्याचबरोबर पितरांना आपल्याला घास द्यायचा आहे। पहा, या दिवशी आपल्याला पितृदेवांना देखील प्रार्थना करायची आहे, त्यांना घास द्यायचा आहे, त्यांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांना मुक्ती मिळावी यासाठी प्रार्थना देखील करायची आहे। तर पहा, दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये आपल्याला पितृदेवांचं स्मरण करायचं आहे, त्यांना घास द्यायचा आहे आणि ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः असं म्हणत आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे। या दिवशी आपल्याला पितरांना दही भात आणि त्याचबरोबर काळे तीळ यांचा समावेश देखील या नैवेद्यामध्ये करायचा आहे। या दिवशी जर कावळ्यांनी हा भात जर खाल्ला तर पितरांना आपल्या पोहोचला जातो असं मानलं जातं। त्यामुळे आपल्याला या दिवशी नक्कीच दानधर्म देखील करायचा आहे। या दिवशी केलेले सर्व कार्य जे आहे तर ते अक्षय राहते असं म्हटलं जातं। त्यामुळे या दिवशी आपल्याला चांगले कार्य करायचे आहे। आपल्याला सोने नाणे चांदी खरेदी करणं शक्य झालं तर नक्की खरेदी करायचं आहे। नाही शक्य झालं तर ज्या वस्तू मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्ही नक्की खरेदी करा। सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा वस्तू आहेत ह्या। दिवशी देवांना आपल्याला नैवेद्यामध्ये जव, गहू, गव्हाचे सातू, त्याचबरोबर काकडी, त्याचबरोबर चण्याची डाळ ही अर्पण करायची आहे। त्याची देखील या दिवशी आपल्याला विधिवत पूजा अर्चा करायची आहे आणि एका छोट्याशा मडक्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे। आपल्याला खरबूज ठेवायचा आहे, तर त्या मडक्यावरती आपण खरबूज ठेवायचं आहे आणि हे जे पात्र आहे तर ते सुवासिनींना दान करायचं आहे। तर दिवशी जर आपल्याला काही गोष्टी दान करणं शक्य नसेल तर अशा काही वस्तू जर आपण दान केल्या तर या दिवशी पहा, एक लहानसं मडकं आणि त्यावरती खरबूज आपल्याला ठेवायचं आहे आणि हे एका सुवासिनींना दान करायचं आहे। जर आपल्याकडून वर्षभर काही दान करण्यात आलं नाही तर ह्या अशा वस्तू तुम्ही या दिवशी नक्कीच दान करू शकता। या दिवशी जे दान करू ते अक्षय राहतं असं म्हटले जातं। तर पहा, या दिवशी जे मडके आहे, जर आपल्याला मडके दान करता आलं तर नक्की तुम्ही या दिवशी जे खापराचं मडकं आहे तर ते नक्की दान करावं। त्याचबरोबर गहू, जव, सातू, त्याचबरोबर काकडी अशा पद्धतीचे दान तुम्ही या दिवशी करू शकता। त्याचबरोबर या दिवशी काही ना काही वस्तू आपल्याला स्वतःसाठी सुद्धा खरेदी करायची आहे आणि त्याची देखील आपल्याला पूजाही करायची आहे। बघा, या दिवशी बरेच जण नवीन व्यवसाय चालू करतात, नवीन घर खरेदी करतात, शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवतात। बरोबर, बघा, काही वस्तू आपण दान केल्याने त्याचं पुण्यफळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होतं। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही या दिवशी मातीचं मडकं हे दान करू शकता। त्याचबरोबर ज्या वस्तू सांगितल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही दान करू शकता। तर पहा, तर या दिवशी आपल्याला कुणालाही वाईट बोलायचं नाही। या दिवशी आपल्याला चांगलेच कर्म करायचे आहे, कुणाशीही वाईट बोलेन असं आपल्याला वर्तन करायचं। तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बघा, जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करू शकता। तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।